आरोग्याला गुणकारी असणारी कारल्याची भाजी तिच्या कडवटपणामुळे सगळ्यांची नावडती आहे. पण माझ्या घरामध्ये ही भाजी खूप आवडीनं खाल्ल्या जाते, कारण का माझ्या आजीच्या पद्धतीनं ही भाजी कशीच कडू बनत नाही. तर आज मी माझ्या आजीच्या पद्धतीनं भरल्या कारल्याची भाजी बनवणार आहे. तर ही भाजी बनवण्यासाठी मी घेतले आहेत 250 ग्राम कारले. तर कारले मी धुवून स्वच्छ करून घेतलेले आहेत. तर असे हे मोठ्या साईजचे कारले मी घेतलेले आहेत आणि त्या कारल्याचे दोन्हीकडचे देठं काढून कट करून त्याच्यामधून अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेते. तर जेणेकरून आपल्याला ह्या फोडींमध्ये मसाला भरायला सोपा जाईल. तर असे हे कारल्याचे दोन्ही साईडचे देठं काढून त्याला कट करून घेते. आणि ह्या ज्या फोडी आहेत, ह्या फोडींमधल्या जे बिया आहेत ते कुठल्याही चाकूच्या किंवा चमच्याच्या टोकदार साईडनं ह्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर अशा हे चमच्याच्या टोकदार बाजूनं मी हे बी काढून घेते आणि याला मधून पोकळ करून घेते, जेणेकरून आपल्याला मध्ये भरपूर मसाला भरता येईल. तर अशा ह्या सगळ्या फोडींमधल्या बिया काढून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता आपले कारलीमधून स्वच्छ पोकळ झालेले आहेत. आणि आता ह्या ज्या बिया आहेत, बिया जर कवळे असतील तर ते बीसुद्धा आपण भाजीमध्ये वापरू शकतो. पण हे बी कडक असल्यामुळे हे बी आपण नाही वापरू शकत, त्यामुळे ह्या बिया आपण घेणार नाही आहोत. तर अशा ह्या बिया आपण काढून टाकलेल्या आहेत. तर मी 2 तास आधीच चिंच आणि गूळ भिजू घातलं होतं, तर त्याचा कोळ काढून घेते. आणि ही चिंच गुळाची चटणी आपण कारल्याच्या फोडींमध्ये भरून घेणार आहोत. तर हीच महत्त्वाची ट्रिक आहे, ज्याच्यामुळे आपली भाजी कडू होणार नाही आहे. तर चिंच गुळाची चटणी हे प्रत्येक फोडीमध्ये टाकून त्याला कोट करून 15-20 मिनटं मुरू द्यायचे. आणि आता मसाल्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे. 1 चमचा तेल, जिरे मोहरीची फोडणी, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट आणि अद्रक लसूण पेस्ट सोनेरी होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि या स्टेजला 1 मोठा कांदा मी चॉपरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. तर हा कांदा पण आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचा आहे. तर असा हा कांदा सोनेरी रंगावर आलेला आहे. आणि या स्टेजवर आपल्याला काही मसाले टाकायचे. तर खूप कमी मसाले पडतात ह्या भाजीमध्ये, तरी भाजी खमंग बनते. तर मी 2 चमचे लाल मिरची पावडर घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला. तर तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो. तर ही भाजी झणझणीतच छान लागते. तर गरमच मसाले परतून घ्यायचे आहेत. आणि या स्टेजला गॅस बंद करून दुसरे मसाले ॲड करायचे. तर मी कच्चं सुकं खोबरं वाटून घेतलेलं आहे. तर अर्धी वाटी खोबरं टाकलेलं आहे. हे अर्धी शेंगदाण्याचं कूट भाजून वाटून घेतलेलं आहे, तर ते पण अर्धी वाटी घेत आहे. तर चवीप्रमाणे मीठ आणि धुवून चिरून घेतलेली कोथिंबीर. तर जेवढा मसाला आपल्याला कमी जास्त करायचा त्या प्रमाणामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि वाटलेलं खोबरं आपण ॲड करू शकतो. तर असा हा पूर्ण मसाला मिक्स करून घेते. आणि या स्टेजला आता हा मसाला थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर मसाला प्लेटमध्ये काढून घेऊन त्याला पसरून थंड व्हायला ठेवते. तर असा हा मसाला थंड झालेला आहे. तर आपण ज्या कारल्याच्या फोडी करून ठेवल्या फोडीमध्ये जी चटणी भरून ठेवली होती, त्यामध्ये हा मसाला आपण भरून घेणार आहे. तर मसाला हा दाबून भरायचा आहे. आणि मसाल्यासाठी आपण जो कांदा वापरला आहे, त्यामुळे आपला मसाला ओलसर झालेला आहे. त्यामुळे भाजी खाताना ड्राय नाही लागणार. आणि चिंचेची चटणी आपण मध्ये टाकल्यामुळे त्यामुळे सुद्धा मसाला ओलसर राहणार आहे. तर असं हे प्रत्येक मिरचीमध्ये मी प्रत्येक कारल्याच्या फोडीमध्ये मी मसाला भरून घेते. आणि असा हा सगळा मसाला भरून झालेला आहे. आणि ह्या सगळ्या कारल्याच्या फोडी आता आपण पॅनमध्ये शिजवून घेणार आहोत. कारलं शिजवण्यासाठी आपल्याला खास नॉनस्टिक पॅन घ्यायचं आहे. तर मी नॉनस्टिक पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तर या भाजीला खूप कमी तेल लागतं. जेवढं तेल टाकलं आहे ते पण तेल आपलं उरणार आहे. तर असं हे नॉनस्टिक पॅनमध्ये झाकून ही भाजी आपल्याला शिजवायची आहे. आणि कच्ची बाजू पॅनला लागेल असं आलटत पलटत त्याला झाकूनच शिजवायचं आहे. झाकून शिजवण्यानं काय होईल, आपल्याला त्याच्यात पाणी टाकावं लागणार नाही आणि खमंग भाजी आपली होईल. तर भाजी आता बरीच शिजलेली दिसत आहे. भाजी शिजली आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला चमच्याच्या किंवा चाकूच्या टोकाने त्याला भाजीमध्ये टाकून बघायचं आहे. तर जर चाकू किंवा चमच्यामध्ये सहज जात असेल तर याचा अर्थ भाजी शिजली आहे. तर आपला चमचा जात नाही आहे, याचा अर्थ भाजी शिजलेली नाही आहे. तर झाकून आणखीन थोडं शिजवायची गरज आहे. आता पाहूया. तर तुम्ही पाहू शकता चमचा सहजमध्ये गेलेला आहे, याचा अर्थ आपलं कारलं शिजलेलं आहे.
तर अशी ही खमंग झणझणीत आणि चटपटीत कडू न झालेली कारल्याची भाजी झालेली आहे. तर त्याला एका डिशमध्ये काढून पोळी किंवा भाकरीबरोबर सर्व करा आणि रेसिपी बनवा आणि कशी झाली आहे मला नक्कीच कळवा.